ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती. शहरात फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. अहिल्यानगर शहराच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या सुमारे 400 वर्ष जुन्या ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्याच्या प्रस्तावाला छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिल्यानंतर शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करत अहिल्यानगर शिवसेना, इतिहासप्रेमी मित्रमंडळ तसेच विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. दत्तात्रय हरिभाऊ कावरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी आणि अभय डी शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी वेळोवेळी दिलेल्या पत्रांचा उल्लेख करत मारीवाडा वेस हे पुरातत्वीय व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं स्मारक असून राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे असं नमूद केले. तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत वेस पाडण्याच्या कारवाईस अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयानंतर माळीवाडा परिसरात इतिहासप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी जल्लोष केला. यावेळी नगरसेवक दत्तात्रय कावरे यांनी ही वेस माळीवाड्यासह शहराचं नाक असून उच्च न्यायालयानं जनतेच्या भावना लक्षात घेऊन दिलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे असं सांगितले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी नागरिकांच्या एकजुटीमुळे हा ऐतिहासिक वारसा वाचला आहे. पुढील काळात वाडिया पार्क येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत असं सांगितले. तर नगरसेवक संभाजी कदम यांनी माळीवाडा वेस पाडण्याचा प्रयत्न न्यायालयानं रोखला असून हा अहिल्यानगरच्या सांस्कृतिक वारशाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर माळीवाडा वेस परिसरात नागरिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. इतिहासप्रेमींनी हा निर्णय अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत न्यायालयाचं आभार मानले. यावेळी नगरसेवक संभाजी कदम, नगरसेवक दत्तात्रय कावरे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भैरवनाथ वाकळे, नितीन भुतारे, विक्रम अनिल भैया राठोड, इंजिनियर अभिजित वाघ, आसिफ खान दुलेखान यांच्यासह शहरातील इतिहासप्रेमी व शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज या ठिकाणी काही दिवसापूर्वी काही विघ्नसंतोषी मंडळींनी वेस पाडण्याचा घाट घातला होता. त्याला माननीय उच्च न्यायालय यांनी चपराक दिलेली. या ठिकाणी आमचे सहकारी नगरसेवक दत्ताजी कावरे हे माननीय उच्च न्यायालयात आम्ही PIL दाखल केली होती आणि त्याचा काल निर्णय झाला आणि त्यांनी त्याला स्थगिती दिलेली आणि कलेक्टर तसंच महानगरपालिकेचे आयुक्त यांना या विषयीचं जतन करावे म्हणून असं ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे स्पष्टीकरण त्यांनी त्यात पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दिल्ली पुरातत्व आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट दिल्ली यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार केलेले आहे आणि ही वेशीचं जतन करा असं सांगितलेलं असताना देखील काही लोक या ठिकाणी वेस पाडण्यासाठी घाट घातला होता. त्याला चपराक माननीय उच्च न्यायालयाने दिलेली. खऱ्या अर्थाने या शहरामध्ये मोठे ज्येष्ठ इतिहासकार होते भूषणजी देशमुख, आज ते आपल्यात नाहीयेत. त्यांची प्रामाणिक इच्छा होती आणि त्यांनी वेळोवेळी या कामासाठी आम्हाला जे कागदपत्र लागत होते जुन्या ऐतिहासिक वास्तूचे ते त्यांनी पुरवलेले आहेत. काही इथल्या आमच्या जुन्या नागरिकांनी कागद पुरवले होते आणि ते कागद घेऊन आम्ही माननीय आमचे दत्ताजी कावरे हे माननीय उच्च न्यायालयात गेले आणि त्यांना काल स्थगिती दिलेली. यापुढे जो विषय आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारायचा. आम्ही याच्यानंतर येणाऱ्या काळात पालकमंत्र्यांची काही दिवसापूर्वी एकनाथ भाई शिंदे यांना पत्र दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पालकमंत्री यांची भेट घेणार आहे की आम्हाला वाड्या पार्क या ठिकाणी जी मोकळी जागा आहे ओपन स्पेस त्या ठिकाणी पूर्णकृती पुतळ्यासाठी जागा द्यावी ही आमची मागणी राहणार आहे. येणाऱ्या भविष्य काळात आमची मागणी राहणार आहे. ती जतन व्हावी, हिचं संवर्धन राहावं, एक सांस्कृतिक ठेवा आहे अशी आमची माळीवाडाकर नगरकर म्हणून इतिहासप्रेमी नगर शहरातील जे काही लोक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन याच्यामध्ये आम्ही सह्यांची मोहीम घेतली. त्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सगळी माहिती गोळा करून न्यायालयासमोर गेलो आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सांगितलं की याचं संवर्धन झालं पाहिजे, याचं जतन झालं पाहिजे. म्हणून उद्याच्या काळात या ठिकाणी अत्यंत चांगला महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा तर लागणारच आहे, पण त्यांचं स्मारक व्हावा याच्यासाठी आम्ही आत्ताच आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं तसं आम्ही एकनाथजी शिंदे साहेब यांना त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि पालकमंत्री यांना देखील भेटणार आहोत. आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्हाला तुम्ही जागेची उपलब्धता करून द्या. निश्चित नगर शहरामध्ये अत्यंत चांगलं असं स्मारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं होईल. खरं तर त्यांचा जो विचार होता शिक्षणाचा तो पुढे नेण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत चांगलं काम, दर्जेदार काम त्यामध्ये निश्चित त्याच्यामध्ये अभ्यासिकापासून ग्रंथालय, वाचनालय, विविध वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस त्या ठिकाणी भरतील अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आज जी चपराक खरं तर काही लोकांना ही वेस पाडून काय साध्य करायचं होतं माहीत नाही,
पण कोर्टाच्या निदर्शनास आलं त्यांनी विलंब नावताला लगेच स्टे दिलेला आहे आणि कलेक्टर आणि आयुक्त साहेब यांना त्याच्याबद्दल आता पुढं त्यामुळे नोटीस निघणार आहे. निश्चित हे माळेवाडाकरांचं नगरकरांचं जे ऐतिहासिक या नगर शहराचा वारसा म्हणून आपण जे नाव घेतो ते जपण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल आमचे सगळे सहकारी यांचे देखील मनापासून आभार मानतो. सर्वप्रथम मी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. हा काल आपल्या संभाजीनगर हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे या विषयाला त्यांनी संरक्षित करण्याचा जो निकाल दिलेला आहे त्याच्यामुळं आज नगरकर व माळीवाडाकर आमच्या माळीवाड्याचं जे नाक आम्ही असं समजतो की ही माळीवाड्याची जी वेस आहे हे आमचं नाक आहे आणि त्याला काही लोकांनी त्याला पाडण्याचा प्रयत्न केला, पण हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. ह्या लोकांच्या नगरकरांच्या भावना होत्या आणि माळीवाडाकरांच्या भावना होत्या. त्यासाठी आम्ही हायकोर्टात गेलो होतो आणि हायकोर्टाने जनतेच्या मनासारखा निकाल दिलेला आहे असं मला वाटतं. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने कालच आदेश दिला जी वेस पाडण्याबाबत काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी जो गाड घातला होता आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या नावावर राजकारण करून ही वेस पाडण्याचं काम ज्यांनी चालवलं होतं त्याच महात्मा फुलेंच्या समोर त्याच महात्मा फुलेंना अभिवादन करून ही वेस हायकोर्टाने वाचवली. प्रथमतः मी या निर्णयाचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या स्मारकावरून इथं राजकारण केलं गेलं म्हणजे ही वेसच त्यांना ठेवायची नव्हती आणि माळीवाडा हे नाव हे पुसण्याचा डाव हा हायकोर्टाने हाणून पाडला. जे काही स्मारक आहे ते लवकरात लवकर आम्ही सर्वजण मिळून वाड्या पार्कमध्ये नगरकरांना अभिप्रेत असणारं जे स्मारक वाचनालय सर्व सुयुक्त असं स्मारक व्हावं याकरिता पालकमंत्र्यांची भेट घेऊन आम्ही ती मागणी करणार आणि स्मारक पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार एवढंच मी या ठिकाणी सांगतो.